आता रोज रोज स्वयंपाकात काय बनवायचं हा तर सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो आणि घरच्यांना बनवलेलं सगळं आवडेलच असं नाही. त्याच्यामुळे ना सगळ्यांची आवड बघूनच स्वयंपाक करावा लागतो. मलाही आज काहीतरी वेगळं बनवू असं वाटलेलं, पण सगळे खातीलच असं नाही ना. त्याच्यामुळे सिंपलच भात आमटी बनवूयात म्हटलं. कुकर वगैरे लावला आणि सकाळची भांडी घासलेली होती ती पहिला तर लावून घेतली. त्याच्यानंतर फोडणीची तयारी करायला घेतली. आणि आजकाल ना टोमॅटोमध्ये किडे खूपच सापडायला लागलेत म्हणे. वरून दिसायला चांगले असले तरी त्याच्यामुळे ना मी तर नीट बघूनच चिरायला लागले. आणि व्हिडिओच्या नादात ना मी लसूणच टाकायचा विसरले फोडणीमध्ये. असं होतं असं कधी कधी. स्वयंपाक करून जेवण वगैरे आवरलं आणि आज बऱ्याच दिवसांनी शेताकडे गेले होते. काही नाही, सहजच फिरायला. बिबट्या आला आहे आमच्याकडे सध्या. दिसतोय काय बघायला. मजाक केली. पण बिबट्या आला हे खरं आहे. पेरू बघितले आहेत काय, पण 1-2च होते, तेही कच्चे. आता शेताकडं मला तर आल्यावर खूप मस्त वाटतं. आता काजूच्या झाडांना मोरसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. शेतातली सगळी कामे आता बऱ्यापैकी आवरली आहेत. आता सगळ्या लोकांची तयारी चालू आहे, ती म्हणजे विटा मारायची. थोडा टाईमपास केला इकडं तिकडं आणि निघालो घरी परत यायला. घरी आले, स्वयंपाक वगैरे आवरला. आता कितीही नाही म्हटलं तरी ना किचनमध्ये छोटी मोठी कामं तर असतातच आपली. जसं की हे कांदे बटाटे भरून ठेवायचं, जे सामान संपलेलं असतं ते भरून ठेवायचं, आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपली उद्याच्या भाजीची तयारी. ती सगळी कामं आवरून घेतली आणि असा संपला माझा आजचा दिवस.